जागतिक हृदय दिनानिमित्त आज आपल्या सोबत आहेत नाशिक शहराचे सुप्रसिद्ध हृदयरोग विशेषज्ञ डॉक्टर चिन्मय कुलकर्णी, जे आपल्याला आज आपले हृदय निरोगी ठेवण्याबद्दल अधिक माहिती देतील. वेलकम डॉक्टर चिन्मय कुलकर्णी. माझा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, जठरा संबंधी वेदना आणि हृदय विकाराच्या झटक्यामुळे होणाऱ्या वेदना यात नेमका कसा फरक करावा? हे दोन्ही आजाराचे सिम्पटम्स एकमेकांमध्ये काही साम्य दाखवतात आणि त्यामुळे त्या नेमका कोणता आजार आहे हे पेशंटना कळणं थोडं अवघड होतं आणि ज्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन किंवा प्रॉब्लेम्स येऊ शकतात. नॉर्मली जर हृदयविकाराच्या वेदना असतील तर त्याच्यासोबत असोसिएटेड सिम्पटम्स म्हणजे कोणाला दम लागू शकतो, कोणाला दरदर होते, दरदरून घाम येतो, हे सगळं कॉमनली आपण बघतो. पण डेफिनेटली जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्या डॉक्टरला भेटणं, ईसीजी काढणे किंवा डिटेल क्लिनिकल एक्झामिनेशन सगळं बघून मगच आपण फायनल कन्क्लुजनला येऊ शकतो की हे हृदयाचा त्रास आहे की जठराशी रिलेटेड हे दुखणे आहे. मीठ आपल्या सर्वांसाठी, विशेषतः हृदयरोगींसाठी खरोखरच वाईट आहे असं म्हटलं जातं. हे कितपत खरं आहे? हे अगदी खरं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा धोकादायक असतो. त्याचप्रमाणे मिठाचा अतिरेक केला तर ते तुमच्या हृदयावर डायरेक्टली हार्मफुल असू शकतं. खूप जास्त मिठाचं प्रमाण असलं तर ब्लड प्रेशर वाढतं किंवा शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं, जे हृदयावर लोड येतं आणि हृदयविकाराला किंवा हार्ट पेशंटला त्याच्यामुळे धोका होऊ शकतो. तो दिवसामध्ये 2 ग्रामपेक्षा जास्त मीठ घ्यायला नको किंवा हृदयविकाराचे जे पेशंट असतात त्यांनी 1.5 ग्रामपेक्षा जास्त दिवसामध्ये मीठ घ्यायला नको. सकस आहार, सॅलड्सचा, फळांचा, फायबरचा तुमचं हे प्रमाण वाढलं पाहिजे. शुगरचा इंटेक किंवा सॅच्युरेटेड फॅटचा इंटेक हा कमी असला पाहिजे. तणावाचा हृदयाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? तो दीर्घकाळ जर तणाव असेल तर त्याचा हृदयाच्या आरोग्यावर इनडायरेक्टली हृदयाचा धोका आणि हृदयविकाराच्या घटना वाढतात. दीर्घकाळ तणाव असेल तर त्याच्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे कॉर्टिसॉल लेवलची वाढ होते शरीरामध्ये, ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढते, कोलेस्ट्रॉल वाढू शकते, शुगर वाढू शकते, शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढतं आणि एंडोथेलियल डिस्फंक्शन ज्यामुळे हार्ट अटॅक ऍक्च्युअली होतो ते वाढू शकतं. स्ट्रेस मॅनेजमेंट जर तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट केलं तर हृदयाच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक फायदा होऊ शकतो. आपल्याला कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, डायबिटीस असेल तर ते कंट्रोलवर ठेवणे, त्याचे औषधं रेग्युलर देणे, स्मोकिंग हे बंदच असलं पाहिजे किंवा अल्कोहोल इन मॉडरेशन, या सगळ्यांनी तुम्ही हृदयविकाराचा झटका टाळू शकता. काळी हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल? हृदयविकाराचा झटका हा कधीही येऊ शकतो. एवढंच की सकाळच्या वेळेमध्ये त्याचं प्रमाण जास्त किंवा इन्सिडन्स जास्त आहे. पण एकंदरीतच हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर नियमित व्यायाम म्हणजे आठवड्याला 150 मिनिटं कमीत कमी व्यायाम झाला पाहिजे. सकस आहार, सॅलड्सचा, फळांचा, फायबरचा तुमचं हे प्रमाण वाढलं पाहिजे. शुगरचा इंटेक किंवा सॅच्युरेटेड फॅटचा इंटेक हा कमी असला पाहिजे. जंक फूड जेवढं शक्य तेवढं टाळलं गेलं पाहिजे. नॉनव्हेजमध्ये रेड मीटचं प्रमाण कमी असलं पाहिजे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट, आपल्याला कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, डायबिटीस असेल तर ते कंट्रोलवर ठेवणे, त्याचे औषधं रेग्युलर देणे, स्मोकिंग हे बंदच असलं पाहिजे किंवा अल्कोहोल इन मॉडरेशन. मीठ आपल्या सर्वांसाठी, विशेषतः हृदयरोगींसाठी खरोखरच वाईट आहे असं म्हटलं जातं. हे कितपत खरं आहे? हे अगदी खरं. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा धोकादायक असतो. त्याचप्रमाणे मिठाचा अतिरेक केला तर ते तुमच्या हृदयावर डायरेक्टली हार्मफुल असू शकतं. खूप जास्त मिठाचं प्रमाण असलं तर ब्लड प्रेशर वाढतं किंवा शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं, जे हृदयावर लोड येतं आणि हृदयविकाराला किंवा हार्ट पेशंटला त्याच्यामुळे धोका होऊ शकतो. तो दिवसामध्ये 2 ग्रामपेक्षा जास्त मीठ घ्यायला नको किंवा हृदयविकाराचे जे पेशंट असतात त्यांनी 1.5 ग्रामपेक्षा जास्त दिवसामध्ये मीठ घ्यायला नको. सकस आहार, सॅलड्सचा, फळांचा, फायबरचा तुमचं हे प्रमाण वाढलं पाहिजे. शुगरचा इंटेक किंवा सॅच्युरेटेड फॅटचा इंटेक हा कमी असला पाहिजे. तणावाचा हृदयाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? तो दीर्घकाळ जर तणाव असेल तर त्याचा हृदयाच्या आरोग्यावर इनडायरेक्टली हृदयाचा धोका आणि हृदयविकाराच्या घटना वाढतात. दीर्घकाळ तणाव असेल तर त्याच्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन म्हणजे कॉर्टिसॉल लेवलची वाढ होते शरीरामध्ये, ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढते, कोलेस्ट्रॉल वाढू शकते, शुगर वाढू शकते, शरीरामध्ये इन्फ्लमेशन वाढतं आणि एंडोथेलियल डिस्फंक्शन ज्यामुळे हार्ट अटॅक ऍक्च्युली होतो ते वाढू शकतं. स्ट्रेस मॅनेजमेंट जर तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट केलं तर हृदयाच्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक फायदा होऊ शकतो. आपल्याला कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, डायबिटीस असेल तर ते कंट्रोलवर ठेवणे, त्याचे औषधं रेग्युलर देणे, स्मोकिंग हे बंदच असलं पाहिजे किंवा अल्कोहोल इन मॉडरेशन, या सगळ्यांनी तुम्ही हृदयविकाराचा झटका टाळू शकता. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, या जागतिक हृदय दिनानिमित्त आमच्या सर्व श्रोत्यांना तुमचा काय एक संदेश असेल? जागतिक हृदय दिनानिमित्त यावर्षी वर्ल्ड हार्ट फेडरेशनने सुद्धा जो स्लोगन दिलाय तो म्हणजे यूज हार्ट फॉर ऍक्शन.
त्यांनी सुद्धा सांगितलंय की प्रत्येक माणसाने किंवा प्रत्येक मनुष्याने हृदयाची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सकारात्मक आशेने ते केले पाहिजे. जसं काही व्यायाम वाढवला पाहिजे, स्थूलता सेडेंटरी लाईफस्टाईलला थोडं आपण मागे टाकलं पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज जसं मी म्हटलं तो अतिशय गरजेचा आहे. डाएट, गुड डाएट हे अतिशय गरजेचं आहे. तुम्ही जर या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं तर हृदयविकाराचा धोका तुम्ही टाळू शकता. धन्यवाद डॉक्टर. जनहितार्थ प्रसारित.